श्रीराम. आज आपण एक अत्यंत सूक्ष्म आणि खोल विषय बघणार आहोत. वासनेचा क्षय आणि भगवंताचं नामस्मरण. आपण सर्वजण एका ना एका प्रकारे वासनांच्या जाळ्यात अडकलेलो आहोत, कारण आपला जन्मच वासनेतून झाला आहे. वासना म्हणजे फक्त काहीतरी मिळवायचं, गाठायचं आणि ते मिळाल्यावर अजून काहीतरी हवं असं वाटणं. पण खरं समाधान यामध्ये नाही, तर त्याच्यावर भगवंतावर शरण गेल्यावर आहे. वासनेतून सुटका हवी असेल तर सुरुवात भगवंताच्या नामानेच करावी लागेल. कारण भगवंताचं नाम ही एक अशी गोष्ट आहे की जी काळ, वेळ, स्थिती, परिस्थिती, श्रीमंती, गरिबी, शरीराची अवस्था, लिंग किंवा अडाणीपणा काहीही बघत नाही. भगवंताचं नाम ही अशी गोष्ट आहे जी केवळ अंतःकरणाच्या तयारी आणि श्रद्धा यावर चालते. आपण जर खऱ्या अर्थाने भगवंताच्या चरणी शरण गेलो तर आपली हवे नकोची वृत्ती ओसरते. कारण मग आपल्याला हवं असलेलं नाही, तर जे मिळालं आहे ते भगवंताने दिलं ही भावना आपल्यात निर्माण होते. आणि हीच भावना पुढे आसक्ती कमी करते, वासना नाहीशी करते. आपल्या आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे. जर एखादी विरक्ताची संगत केली तर कपडे, सौंदर्य, दिखावा यांचा अप्रूप उरत नाही. आणि जर श्रीमंत, भोगी माणसाची संगत केली तर पुन्हा आसक्ती वाढते. म्हणून संगती अशी हवी जी आपल्याला भगवंताच्या जवळ नेईल. शरणागती म्हणजे काय? तर भगवंताला सर्वस्व अर्पण करणं. आणि हे अर्पण म्हणजे आपण जणू काही अस्तित्वहीन झालो, उपधिराहित झालो, केवळ भगवंताचं होणं. आणि हे शक्य होतं भगवंताच्या नामस्मरणाने. रामाचं नाम घेताना जसं सीतेला राम आठवतो, तसं आपल्यालाही नाम घेताना भगवंताची आठवण झाली पाहिजे. फक्त तोंडाने उच्चार नाही, तर हृदयातून स्मरण. नामामध्ये कोणतीही उपकरणं लागत नाहीत, कोणतीही अडचण येत नाही. सतत कुठेही केव्हाही ते घेता येतं. ज्यांनी भगवंताला सर्वस्व अर्पण केलं त्यांना वासना उरत नाही. आणि जिथे वासना नाही तिथे काळाचं भय राहत नाही. वासनेचा क्षय म्हणजे देहबुद्धीचा मृत्यू, आपलेपणाचं मरण. आणि हे मरण आपल्या डोळ्यांनी बघायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या नामातच राहावं लागेल. शेवटी एकच गोष्ट, भगवंताच्या नामात राहा, त्याच्या आठवणीत राहा आणि बघा, वासनाचे जाळं आपोआप गळून जाईल. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.